अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी घरफोडी उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 4 लाख रुपयांच्या जवळपासचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची परिसरात खळबळ उडाली आहे। घरातील कुलूप सुरक्षित असतानाही खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। तळेगाव दशासर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरखेड दाणापूर येथील रहिवासी विमल वामनराव ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे पती लग्न समारंभासाठी वर्धा जिल्ह्यातील धोंडगाव येथे गेले होते। दरम्यान घराची देखरेख करण्याकरिता त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाला पोर्शमध्ये झोपण्यास सांगितले होते। सकाळी घरी परतल्यानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेत। कपाटाची तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे समोर आलेत। चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याचे कानातले अंगठी, पोत, नेकलेस आणि सोन्याच्या बांगड्यांचा समावेश असून एकूण 117 ग्रॅम 680 ग्रॅम वजनाचे दागिने चोरी गेल्याची नोंद आहे। या दागिन्यांची एकूण किंमत तब्बल 3,92,062 रुपये इतकी असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घराच्या कूलरजवळील खिडकी उघडी आढळून आल्याने अज्ञात चोरट्यांनी याच मार्गाने घरात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील माहिती संकलित केली जात असून पुढील तपास सुरू आहे। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी जवळपास 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोलीस किती लवकर पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।